मसाजोगचे मयत संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेल्या कृष्ण आंधळे याचा अद्यापही ठाव ठिकाणा लागलेला नाहीये। गुन्हा घडून 2 महिने उलटले असतानाही पोलीस त्याला पकडण्यात यशस्वी झालेले नाहीये। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून कृष्ण आंधळे गेला कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। बातमी सविस्तर पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येने संपूर्ण राज्यभर पडसाद उमटले। आरोपीच्या अटकेसाठी ठिकठिकाणी मोर्चेही निघाले। या प्रकरणातील 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सुदर्शन घुले CID कोठडीत आहे, तर सर्व इतर आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। सर्व आरोपींवर मोका देखील लागलाय। मात्र 2 वेळा फरार घोषित करूनही कृष्ण आंधळे अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीये। हत्या केल्यानंतर सर्व आरोपी एकाच गाडीने वाशीपर्यंत गेले। गाडी त्याच ठिकाणी सोडून आरोपी पळून गेले। त्याचा व्हिडिओही समोर आला। मात्र नेमका कृष्ण आंधळे 60 दिवसानंतरही सापडत नाहीये। त्यामुळे कृष्णा गेला कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। स्थानिक नागरिकांनी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी पोलिसांवर आरोपीला पाठीशी घालण्याचा आरोप केलाय। पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे मारले, मात्र कृष्ण आंधळे हाताला लागलेला नाहीये। कृष्ण आंधळेच्या तपासासाठी तब्बल 5 पथकं रवाना झालेली आहेत। कृष्ण आंधळे हा सराईत आरोपी आहे। या अगोदरही त्याच्यावर 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। खंडणी, हत्येचा प्रयत्न, सामूहिक मारहाण अशा प्रकरणात दोषी असतानाही त्यानं हा गुन्हा केलाय। त्यामुळे त्याच्या अटकेसाठी आता पोलीस कुठली कल्पना लढवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कृष्ण आंधळेला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आता जनतेतून आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून होतीये। पण तो नेमका कुठे लपलाय आणि त्याला कोण आश्रय देतंय हे प्रश्न अनुत्तरित आहेत। पोलिसांनी आता जलद गतीनं कारवाई करून कृष्ण आंधळेला पकडण्याची गरज आहे।